Welcome students, welcome to Info Physics YouTube channel video lecture series. आज आपण युनिट्स अँड मेजरमेंट या आपल्या 11वीच्या पहिल्या चॅप्टरच्या लेक्चर नंबर 2 ला सुरुवात करत आहोत. सुरुवातीला आपण या लेक्चरमध्ये SI सिस्टीम मधल्या काही टर्म्स समजून घेणार आहोत. फर्स्ट टर्म फंडामेंटल क्वांटिटीज, मराठीमध्ये याला मूलभूत राशी असं म्हटलं जातं. द फिजिकल क्वांटिटीज विच डू नॉट डिपेंड ऑन एनी अदर फिजिकल क्वांटिटीज फॉर देअर मेजरमेंट्स आर नोन ॲज फंडामेंटल क्वांटिटीज. तर ही फंडामेंटल क्वांटिटीची डेफिनेशन आहे. द फिजिकल क्वांटिटीज म्हणजे भौतिक राशी, ज्या भौतिक राशी मेजरमेंटसाठी किंवा मोजण्यासाठी अन्य कोणत्याही भौतिक राशीवर डिपेंड नसतात, त्यांना म्हटलं जातं फंडामेंटल क्वांटिटीज. द फिजिकल क्वांटिटीज विच डू नॉट डिपेंड ऑन एनी अदर फिजिकल क्वांटिटीज फॉर देअर मेजरमेंट्स आर नोन ॲज फंडामेंटल क्वांटिटी. अशा भौतिक राशी ज्या मोजण्यासाठी इतर भौतिक राशींवर अवलंबून नसतात, त्यांना फंडामेंटल क्वांटिटीज असं म्हटलं जातं. बऱ्याचदा एक्झाममध्ये डिफाईन फंडामेंटल क्वांटिटीज असा क्वेश्चन येतो, तर त्या ठिकाणी तुम्ही ही डेफिनेशन लिहू शकता. अगदी सिंपल डेफिनेशन आहे. द फिजिकल क्वांटिटीज विच डज नॉट डिपेंड ऑन एनी अदर फिजिकल क्वांटिटीज फॉर देअर मेजरमेंट्स आर नोन ॲज फंडामेंटल क्वांटिटीज. लेट अस सी सम एक्झाम्पल्स ऑफ फंडामेंटल क्वांटिटीज. देर आर 7 फंडामेंटल क्वांटिटीज. आपल्या SI सिस्टीममध्ये आपण 7 फंडामेंटल क्वांटिटीज गृहीत धरणार आहोत. फर्स्ट अमंग देम इज लेंथ, लांबी. 2 पॉईंटमधला अंतर किंवा लांबी आपण म्हणतो, ही आपली पहिली फंडामेंटल क्वांटिटी आहे. सेकंड मास, मराठीमध्ये याला वस्तुमान असं म्हटलं जातं. मास नावाची ही दुसरी फंडामेंटल क्वांटिटी यूज केली जाते. थर्ड टाईम, वेळ किंवा काल आपण म्हणतो. नेक्स्ट टेम्परेचर म्हणजे तापमान. नेक्स्ट इलेक्ट्रिक करंट म्हणजे विद्युत धारा किंवा विद्युत प्रवाह. इलेक्ट्रिक करंट इज ऑल्सो फंडामेंटल क्वांटिटी. नेक्स्ट ल्युमिनस इंटेन्सिटी, प्रकाशाची तीव्रता. प्रकाश जो असतो त्याची जी तीव्रता असते ती सुद्धा एक फंडामेंटल क्वांटिटी मानली जाते. अँड लास्ट अमाऊंट ऑफ सबस्टन्स, पदार्थाचे माप. एखादी वस्तू किंवा पदार्थ जो असतो तो मोजण्यासाठी अमाऊंट ऑफ सबस्टन्स नावाची फंडामेंटल क्वांटिटी SI सिस्टीममध्ये वापरली जाते. दोज आर दी 7 फंडामेंटल क्वांटिटीज यूज्ड इन SI सिस्टीम. तर आपण इथं फंडामेंटल क्वांटिटीची डेफिनेशन पाहिली आणि आपल्याला इथून पुढं SI सिस्टीममध्ये ज्या 7 फंडामेंटल क्वांटिटी यूज करायच्या त्याची आपण नावं पाहिलीत. नेक्स्ट डेफिनेशन फंडामेंटल युनिट्स. अतिशय सिंपल डेफिनेशन आहे पहा. The units used to measure fundamental quantities are called fundamental units. फंडामेंटल क्वांटिटी मोजण्यासाठी जी युनिट्स वापरली जातात त्यांना फंडामेंटल युनिट्स असं म्हटलं जातं. थोडक्यात फंडामेंटल क्वांटिटीच्या युनिट्सलाच आपण फंडामेंटल युनिट्स असं म्हणणार आहोत. फंडामेंटल क्वांटिटीच्या युनिटला म्हणायचं फंडामेंटल युनिट्स. द युनिट्स यूज्ड टू मेजर फंडामेंटल क्वांटिटीज आर कॉल्ड फंडामेंटल युनिट्स. डिफाईन फंडामेंटल क्वांटिटीज अँड डिफाईन फंडामेंटल युनिट अशा डेफिनेशन येऊ शकतात. यू कॅन राईट दीज डेफिनेशन. लेट अस सी सम एक्झाम्पल्स ऑफ फंडामेंटल युनिट्स. मीटर, लेंथ नावाची जी फंडामेंटल क्वांटिटी आहे ते मेजर करायसाठी मीटर नावाचं युनिट वापरतात. माससाठी किलोग्रॅम नावाचं युनिट वापरलं जातं. टाईम मेजरसाठी सेकंद किंवा टेम्परेचरसाठी केल्विन यासारखीची काही फंडामेंटल युनिट्स आपण यूज करणार आहोत. आता हे 7 क्वांटिटी आहेत म्हटल्यानंतर देअर मस्ट बी 7 फंडामेंटल युनिट्स. आपण एका टॅब्युलर फॉर्ममध्ये ह्या ज्या 7 फंडामेंटल क्वांटिटी आहेत आणि त्यांची युनिट्स आहेत ते पाहणार आहोत. दी फंडामेंटल क्वांटिटीज देअर युनिट्स अँड सिम्बॉल्स आर ॲज शोन बिलो. एका टॅब्युलर फॉर्ममध्ये आपण ही युनिट्स पाहणार आहोत. या टेबलमध्ये आपण फंडामेंटल क्वांटिटीचं नाव, त्यानंतर त्याचं SI युनिट किंवा त्याला बेस युनिट असं देखील म्हटलं जातं आणि त्याचा सिम्बॉल म्हणजे चिन्ह काय वापरायचं ते पाहणार आहोत. फर्स्ट फंडामेंटल क्वांटिटी दॅट इज लेंथ, लांबी.
तर हे लेंथ मोजायसाठी एस आय सिस्टीममध्ये मीटर नावाचं युनिट वापरलं जातं अँड द सिम्बॉल फॉर मीटर इज एम. रिमेंबर द स्पेलिंग ऑफ मीटर, METRE अँड नॉट METR. मीटर नावाचे दोन शब्द आहेत, METRE आणि METER. तर या ठिकाणी लेंथचं जे युनिट आहे एस आय सिस्टीममध्ये त्याचं स्पेलिंग लिहिताना METRE असं लिहायचं. आणि मेजरिंग इन्स्ट्रुमेंट जे असतात, उदाहरणार्थ होल्ट मीटर किंवा ॲमीटर, तर त्या ठिकाणी METER असं लिहिलं जातं. मात्र एस आय सिस्टीममध्ये लेंथच्या युनिटचं स्पेलिंग लिहिताना METRE असं लिहायचं, METRE. सो फर्स्ट फंडामेंटल क्वांटिटी इज लेंथ, इट्स SI unit is meter, the symbol used to denote the meter is small m. फॉर एक्झाम्पल तुम्हाला 10 मीटर्स लिहायचं आहे, तर तुम्ही 10 हा नंबर लिहून METRE असं लिहू शकता, किंवा 10 हा नंबर लिहून पुढं एम लिहिलं तर त्याचा मिनिंग सेम होतो, 10 मीटर और 10 मीटर. नेक्स्ट फंडामेंटल क्वांटिटी मास, मराठीमध्ये वस्तुमान. मास मेजरमेंटसाठी किलोग्रॅम नावाचं युनिट एस आय सिस्टीममध्ये वापरलं जातं अँड द सिम्बॉल फॉर किलोग्रॅम इज kg. सी केअरफुली, द सिम्बॉल इज स्मॉल k अँड स्मॉल g. मीटरसाठी स्मॉल m लेटर वापरलं जातं, किलोग्रॅमसाठी स्मॉल kg. हे सिम्बॉल्स तुम्ही लक्षात ठेवायचे आहेत. यू हॅव टू रिमेंबर दी सिम्बॉल्स. आपण हे सिम्बॉल्स असेच का लिहायचे यासाठी नंतर काही कन्व्हेन्शन्स पाहणार आहोत. ऑलवेज ट्राय टू यूज द सेम युनिट और सेम सिम्बॉल. Third fundamental quantity, that is time. Time is measured in second and the symbol for second is small s. Next fundamental quantity, temperature. तापमान, मराठीमध्ये याला आपण तापमान म्हणतो. टेम्परेचर इज मेजर्ड इन टर्म्स ऑफ केल्विन. लॉर्ड केल्विन नावाचा एक सायंटिस्ट होता, त्याच्या नावावरनं टेम्परेचरच्या युनिटला केल्विन असं संबोधलं जातं. केल्विन लिहिताना के लेटर स्मॉल काढायचं फुल फॉर्ममध्ये, ह्याला फुल फॉर्म ऑफ द युनिट असं म्हणतात. ज्यावेळेस आपण एखादं युनिट पूर्ण शब्दात लिहितो दॅट इज कॉल्ड एज द फुल फॉर्म ऑफ द युनिट, आणि तो शॉर्टमध्ये लिहिला जातो त्याला आपण सिम्बॉल म्हणतो. तर सिम्बॉल फॉर केल्विन इज कॅपिटल के. नेक्स्ट, इलेक्ट्रिक करंट, विद्युतधारा, त्यालाच आपण इलेक्ट्रिक करंट म्हणणार आहोत. अँड द एसआय युनिट ऑफ इलेक्ट्रिक करंट इज ॲम्पियर. ॲम्पियर नावाच्या सायंटिस्टच्या नावावरनं इलेक्ट्रिक करंटसाठी ॲम्पियर युनिट वापरलं जातं अँड द सिम्बॉल फॉर इलेक्ट्रिक करंट इज E. नेक्स्ट फंडामेंटल क्वांटिटी, दॅट इज ल्युमिनस इंटेन्सिटी, प्रकाशाची तीव्रता. कॅन्डेला नावाचं युनिट यासाठी यूज करणार आहोत आपण, CANDELA, कॅन्डेला, अँड द सिम्बॉल इज C, स्मॉल c अँड स्मॉल d. कॅन्डेला हा शब्द कॅन्डल म्हणजे मेणबत्ती या शब्दावरून तयार झाला आहे. पूर्वीच्या काळी युरोपमध्ये प्रकाशासाठी मेणबत्त्या वापरल्या जायच्या, मग त्या मेणबत्तीवरनं कॅन्डेला हे युनिट तयार झालं, किंवा हे कॅन्डेला हे युनिट वापरण्यास सुरुवात झाली. अँड लास्ट फंडामेंटल क्वांटिटी, दॅट इज अमाऊंट ऑफ सबस्टन्स, पदार्थाचे माप, अमाऊंट ऑफ सबस्टन्स. यासाठी मोल नावाचं युनिट वापरलं जातं, MOLE, अँड द सिम्बॉल फॉर मोल इज MOL. सी, ऑल अदर सिम्बॉल्स हॅव 1 or 2 लेटर्स. मात्र मोलमध्ये 3 लेटर्स यूज केली गेलीत, MOL हा त्याचा सिम्बॉल आहे. फुल फॉर्ममध्ये लिहिताना MOLE असं लिहायचं आणि सिम्बॉलिकली लिहिताना MOL लिहायचं. क्वांटिटीत ह्या पूर्णतः इंडिपेंडंट म्हणजे एकमेकावर डिपेंड नसलेल्या अशा क्वांटिटीज म्हणून यांना फंडामेंटल क्वांटिटी म्हटलं जातं. आता तुम्हाला कदाचित प्रश्न पडू शकतो की हे मास नावाची क्वांटिटी असताना अमाऊंट ऑफ सबस्टन्स नावाची क्वांटिटी किंवा फंडामेंटल क्वांटिटी कशासाठी गरजेची आहे. तर आपण या दोन्हीमधला फरक बघूया. मास म्हणजे वस्तुमान. सपोज दॅट यू वेंट टू द मार्केट टू ब्रिंग दी फ्रूट्स. तुम्हाला फळं आणायची आहेत. मग आता ही फळं ॲपल किंवा ग्रेप्स म्हणजे द्राक्षासारखी फळं तुम्हाला विकत घ्यायची आहेत. तर ॲपल किंवा ग्रेप्स हे किलोग्रॅम्समध्ये मोजलं जातं, म्हणजे मास त्याचं किलोग्रॅम्समध्ये करतो आपण. 1 किलो ॲपल असतील किंवा 1 किलो ग्रेप्स असतील तर त्या दोघांचंही वजन सारखं भरतं. 1 किलोग्रॅम वजनाचे जेवढे ॲपल असतील तेवढ्याच वजन 1 किलोग्रॅम ग्रेप्सचं भरत असतं. पण काही फ्रूट्स ही डझनमध्ये मोजले जातात. उदाहरणार्थ बनाना, केळं ही 1 डझनामध्ये मोजली जातात. मग समजा आपण एक्झाम्पल असं करूया की आपल्याला ॲपल आणि ग्रेप्ससुद्धा डझनमध्ये हवेत.
मग तुम्ही ज्यावेळेस 1 किलोग्रॅम ॲपल घेता किंवा 1 किलोग्रॅम ग्रेप्स घेता त्यावेळेस त्या दोघांचं मास सेम भरतं. पण ज्यावेळेस तुम्ही 1 डझन ॲपल घेता आणि 1 डझन ग्रेप्स घेता त्यावेळेस त्यांच्यामध्ये सिमिलॅरिटी ही जी असते ती नंबर ऑफ फ्रूट्समध्ये असते. 1 डझनमध्ये 12 ॲपल्स येतील, 1 डझनमध्ये 12 ग्रेप्स येतील. म्हणजे इथं नंबर सारखा आला, बट नॉट द मास. इथं मास सारखं येणार नाही. 1 डझन ॲपलचं वजन जास्त भरेल ॲज कम्पेअर टू 1 डझन ग्रेप्स. 12 ग्रेप्सच्या मानानं 12 ॲपलचं वजन हे जास्त भरणार आहे. मग इथं फरक आला पहा. मासमध्ये सिमिलॅरिटी नाही आहे, पण त्यांच्या क्वांटिटीमध्ये म्हणजे नंबर ऑफ फ्रूट्समध्ये मात्र इथं सिमिलॅरिटी आहे. तर हे सबस्टन्स रिप्रेझेंट करण्यासाठी 2 क्वांटिटी आपण यूज करणार आहोत. मास रिप्रेझेंट दी ॲक्च्युअल क्वांटिटी, त्याचं वजन किती आहे ते आपण इथं दर्शवत असतो किंवा वस्तुमान दर्शवत असतो. आणि अमाऊंट ऑफ सबस्टन्समध्ये मात्र काय केलं जातं, नंबर ऑफ आयटम्स म्हणजे त्याच्यामध्ये आलेल्या संख्या ही सारखी असते. तर हा जो मोल नावाचा कॉन्सेप्ट आहे जनरली पदार्थाची अमाऊंट मोजण्यासाठी यूज केला जातो. आणि इथं कुठलाही पदार्थ ज्यावेळेस आपण 1 मोलमध्ये कन्सिडर करतो तर त्याच्यामध्ये नंबर ऑफ पार्टिकल जे असतात त्याची संख्या ही सेम भरत असते. तर ज्यावेळेस कुठल्याही सबस्टन्स आपण 1 मोल क्वांटिटीमध्ये घेतो त्याच्यामध्ये जे पार्टिकलची संख्या असते त्याला ॲव्होगाड्रोज कॉन्स्टंट असं म्हटलं जातं. इथं उजव्या कोपऱ्यामध्ये तुम्हाला दिसत असेल ॲव्होगाड्रोज कॉन्स्टंट जो असतो त्याची व्हॅल्यू ही 6.022 इंटू 10⁻23 असते. म्हणजे 1 मोल क्वांटिटीमध्ये कुठलाही पदार्थ घेतला तर त्याच्यामध्ये जे ॲटम्स असतील, मॉलिक्युल्स असतील किंवा मे बी आयन्स असतील ह्या सगळ्यांची संख्या एकसारखी असते. तो पदार्थ ॲटमचा बनलेला असेल तर त्याच्यामध्ये 1 मोल क्वांटिटीचा तो सबस्टन्स घेतला आपण तर इट कंटेन्स 6.022 इंटू 10⁻23 पार्टिकल्स. त्याच्यामध्ये असलेल्या कणांची संख्या ही बरोबर एवढी भरते. 1 मोल क्वांटिटीचा तुम्ही गॅस घेतला, फॉर एक्झाम्पल ऑक्सिजन गॅस 1 मोल क्वांटिटीचा घेतला तर त्याच्यामध्ये असलेल्या ऑक्सिजनच्या मॉलिक्युलची संख्या ही एवढीच असते. किंवा एक मोल क्वांटिटीचा हायड्रोजन गॅस घेतला तुम्ही तर त्याच्यामध्ये एवढेच मॉलिक्युल्स त्याच्यामध्ये प्रेझेंट असतात. तर कुठलाही सबस्टन्स ज्यावेळेस आपण 1 मोल क्वांटिटीचा घेतो दॅट सबस्टन्स कंटेन्स दॅट मच नंबर ऑफ पार्टिकल्स. आणि ज्यावेळेस आपण एखादा सबस्टन्स मासमध्ये मोजतो किंवा मास त्याचं घेतो त्यावेळेस त्याच्यामध्ये एवढा अमाऊंट त्याच्यामध्ये असते, 1 किलोग्रॅम ही अमाऊंट त्याच्यामध्ये प्रेझेंट असते. तर मास आणि अमाऊंट ऑफ सबस्टन्स या दोन्ही गोष्टी आपल्याला गरजेच्या असतात. ज्यावेळेस आपण 1 मोल क्वांटिटीचा सबस्टन्स घेतो त्यावेळेस त्याच्यामध्ये पार्टिकल्स सारखे येतात आणि ज्यावेळेस आपण 1 किलोग्रॅम वजन सबस्टन्स घेतो त्यावेळेस त्याचं मास हे सारखं भरत असतं. तर या दोन्हीही फंडामेंटल क्वांटिटी मानल्या जातात. अमाऊंट ऑफ सबस्टन्स हा कॉन्सेप्ट तुम्हाला केमिस्ट्रीमध्ये जास्त उपयोगी. केमिस्ट्रीमध्ये मोलमध्ये सबस्टन्स मोजले जातात. तर मोल्समध्ये सबस्टन्स मोजताना एक नियम लक्षात ठेवा, कुठलाही 1 मोल सबस्टन्स आपण घेतो त्यावेळेस त्याच्यामधल्या पार्टिकलची संख्या ही एवढी स्थिर असते आणि त्यालाच ॲव्होगाड्रोज नंबर किंवा ॲव्होगाड्रोज कॉन्स्टंट असं म्हटलं जातं. दोज आर दी 7 फंडामेंटल क्वांटिटीज अँड देअर SI युनिट्स अँड सिम्बॉल्स. आता याच्याशिवाय फिजिक्समध्ये अजून 2 सप्लिमेंटरी युनिट्स किंवा क्वांटिटीज मानल्या जातात. बिसाइड्स these 7 फंडामेंटल और बेसिक युनिट्स देअर आर 2 मोर युनिट्स कॉल्ड सप्लिमेंटरी युनिट्स. मग आता हे कुठली सप्लिमेंटरी युनिट्स आहेत तर त्याच्यामधलं पुढचं सप्लिमेंटरी युनिट आहे प्लेन अँगल, सपाट कोन किंवा एका प्रतलामधला कोन, आणि दुसरा सॉलिड अँगल किंवा त्याला भरीव कोन असं म्हटलं जातं. सर्वप्रथम आपण प्लेन अँगल कशाला म्हणतात ते बघूया. प्लेन अँगल डी थिटा या लेटरनं डिनोट केला जातो. This is the ratio of length of an arc of a circle to the radius of the circle as shown in the figure. या ठिकाणी शेजारी ही जी डायग्रॅम दाखवली, फिगर दाखवली, याच्यामध्ये तुम्हाला या 2 लाईन्सच्या मध्ये हा जो अँगल तयार झाला आहे डी थिटा याला प्लेन अँगल असं म्हटलं जातं. तर काय आहे प्लेन अँगल म्हणजे दिस इज द रेशो ऑफ लेंथ ऑफ ॲन आर्क ऑफ अ सर्कल टू द रेडियस ऑफ द सर्कल. या ठिकाणी आपण एक इमॅजिनरी सर्कल आहे असं गृहीत धरूया. या पद्धतीचं हे इमॅजिनरी सर्कल आहे. तर या सर्कलच्या दृष्टीने ही एक आर्क म्हणजे वर्तुळ पाकळी आहे. तर या आर्कची लेंथ DS असेल
हा अँगल आर्कनं सस्टेन केलेला अँगल जर ओरिजिनपाशी डी थिटा असेल आणि या सर्कलची रेडियस जर आर असेल तर या तिघांच्यामध्ये एक रिलेशन असतं. दॅट अँगल डी थिटा इज इक्वल टू डी एस अपॉन आर. म्हणजे ह्या आरची लेंथ डी एस आणि त्याला रेडियसने डिवाइड केलं की या ठिकाणचा हा प्लेन अँगल आपल्याला मिळतो. डी थिटा इज इक्वल टू डी एस अपॉन आर इज द अँगल सबटेंडेड बाय आर्क ॲट द सेंटर ऑफ द सर्कल. हा जो प्लेन अँगल असतो इट इज मेजर्ड इन रेडियन. रेडियन नावाच्या युनिटमध्ये मोजला जातो आणि रेडियनसाठी सिम्बॉल लिहिताना आर ए डी असा लिहिला जातो. रेडियनचा सिम्बॉल आर ए डी किंवा रॅड त्याला म्हणतात. अँड अँगल थीटा इन रॅडियन इज डिनोटेड ॲज थीटा रॅडियन. जर अँगल थीटा या लेटरनं दाखवला तर हा थीटा रॅडियन्समध्ये लिहिताना थीटा लेटर काढायचं आणि त्याच्या डोक्यावर इंग्रजी सी लेटर किंवा हाफ सर्कल काढायचं. दॅट इज द सिम्बॉल फॉर रेडियन. तर ही सप्लिमेंटरी क्वांटिटी, पहिली सप्लिमेंटरी क्वांटिटी प्लेन अँगल. नेक्स्ट सप्लिमेंटरी क्वांटिटी सॉलिड अँगल. यासाठी डी ओमेगा चिन्ह वापरलं जातं. हे स्मॉल लेटर डी आणि ओमेगा नावाचं हे ग्रीक भाषेमधलं अल्फाबेट आहे. ओमेगा or d omega. This is the three-dimensional analogy of d theta and it is defined as the area of a portion of surface of sphere to the square of radius of the sphere. इथं या डायग्राममध्ये दाखवल्याप्रमाणे हा एक छोटासा भाग आपण काढलेला आहे. एखादं कलिंगड आहे असं इमॅजिन करूया आपण आणि ह्या कलिंगडाची ही अशी आपण एक फोड काढलेली आहे. तर ह्या फोडीच्या टोकापाशी इथं वर्टेक्सपाशी हा जो सॉलिड अँगल भरीव कोन तयार होतो त्यालाच सॉलिड अँगल असं म्हटलं जातं. या फोडीचा हा सरफेस एरिया जर डी ए असेल आणि हे कलिंगड जर मोठं घेतले त्याची रेडियस जर आपण आर मानली तर या ठिकाणी हा जो सॉलिड अँगल डी ओमेगा तयार होईल त्याची व्हॅल्यू डी ए अपॉन आर स्क्वेअर एवढी येते. So, solid angle is defined as the area of a portion of surface of a sphere to the square of radius of the sphere. एखाद्या स्पियरमधला सॉलिड अँगल म्हणजे काय असतो तर ज्या एरियानं तो सॉलिड अँगल तयार केला आहे तो एरिया अँड डिवायडेड बाय द स्क्वेअर ऑफ द रेडियस ऑफ दॅट स्पियर. इट इज मेजर्ड इन स्टेरेडियन. स्टेरेडियन नावाचं युनिट ह्याच्यासाठी वापरलं जातं. स्पेलिंग आहे STERADIAN. and the symbol for स्टेरेडियन is SR. स्टेरेडियन हा SR या सिम्बॉलनं डिनोट केला जातो. अ स्पियर ऑफ रेडियस R has surface area 4 pi r square. The solid angle subtended by the entire sphere at its center is omega is equal to 4 pi r square upon r square. आपण जर ही फोड घ्यायच्या ऐवजी पूर्ण कलिंगड विचारात घेतलं तर या कलिंगडाच्या सेंटरपाशी जो पूर्ण सरफेसमुळं अँगल तयार होईल किंवा पूर्ण स्पियरमुळं जो अँगल तयार होईल त्याला जर आपण ओमेगा मानलं तर आपल्या फॉर्म्युल्यानुसार तो अँगल हा एरिया अपॉन स्क्वेअर ऑफ द रेडियस एवढा असतो. कुठलाही स्पियर ज्याची रेडियस आर असेल तर त्याचा सरफेस एरिया हा 4 पाय आर स्क्वेअर येतो आणि जर त्याची रेडियस आर असेल तर त्यानं डिवाइड करायचं, त्याच्या स्क्वेअरनं आर स्क्वेअरनं डिवाइड करायचं. आर स्क्वेअरला आर स्क्वेअर कॅन्सल होईल. सो द होल और टोटल सॉलिड अँगल ओमेगा इज इक्वल टू 4 पाय स्टेरेडियन. तर कुठलाही स्पियर आपण घेतला तर त्या स्पियरच्या सेंटरपाशी जो टोटल सॉलिड अँगल तयार होतो तो 4 पाय स्टेरेडियनचा असतो. तर या दोन सप्लिमेंटरी फंडामेंटल क्वांटिटी आणि युनिट SI सिस्टीममध्ये यूज केली जातात बिसाइड्स द 7 फंडामेंटल युनिट वी हॅव ऑलरेडी सीन. 7 फंडामेंटल युनिट आहेत आणि त्याच्या जोडीला हे प्लेन अँगल आणि सॉलिड अँगल असे दोन अजून युनिट्स वापरली जातात. या ठिकाणी आपण एका एक्झाम्पलच्या सहाय्यानं सॉलिड अँगल कसा कॅल्क्युलेट केला जातो ते पाहणार आहोत. एक्झाम्पल असे पहा. व्हॉट इज द सॉलिड अँगल सबटेंडेड बाय द मून at any point of the earth given the diameter of the moon is 3474 kilometers and its distance from the earth 3.84 into 10 raised to 8 meter. काय म्हटले पाहिजे एक्झाम्पलमध्ये, ही आपली पृथ्वी आहे आणि या पृथ्वीभोवती फिरणारा हा
आपला मून म्हणजे चंद्र आहे जो ऑर्बिटमध्ये फिरत राहतो. समजा तुम्ही या पृथ्वीवर एका ठिकाणी उभा आहात आणि या ठिकाणी उभा राहून तुम्ही चंद्राकडे पाहिलेलं असेल, तर ही चंद्राची जी गोलाकार अशी थाळी किंवा डिस्क दिसते, या डिस्कनं तुम्ही उभा राहिलेल्या पोझिशनपाशी तयार झालेला सॉलिड अँगल किती असेल. या डायग्रॅममध्ये दाखवल्याप्रमाणे समजा आपण ह्या चंद्राला पृथ्वीशी एका पॉईंटपाशी जोडणाऱ्या ह्या लाईन्स काढल्या, तर या ठिकाणी एक सॉलिड अँगल तयार होतो. चंद्र गोलाकार आहे, त्यामुळं या ठिकाणी एक भरीव कोन किंवा सॉलिड अँगल तयार होईल. तर हा सॉलिड अँगल ॲट एनी पॉईंट ऑफ द अर्थ किती असेल ते फाइंड आउट करायचं आपल्याला. लेट अस सी द सोल्युशन. मग अशी आपण फॉर्म्युला पाहिला आहे सॉलिड अँगल फाइंड आउट करण्यासाठी. सॉलिड अँगल कसा फाइंड आउट केला जातो, तर ज्या एरियामुळे तो सॉलिड अँगल तयार झाला आहे तो एरिया अँड डिवायडेड बाय दी स्क्वेअर ऑफ द रेडियस, हा तिथं फॉर्म्युला यूज करायचा. सो सॉलिड अँगल सबटेंडेड बाय द मून ॲट the earth or at any point of the earth is equal to area of the disk of the moon divided by moon earth distance, त्याचा स्क्वेअर ऑफ द मून अर्थ डिस्टन्स. या वरच्या फॉर्म्युल्याप्रमाणे एरिया डिवाइड बाय स्क्वेअर ऑफ द रेडियस आहे. मग इथं आपण असं इमॅजिन करूया की या अर्थच्या पॉईंटपासनं मूनपर्यंतचं हे जे डिस्टन्स आहे ते आर मानूया आणि तेवढी रेडियस घेऊन इथं आपण एक इमॅजिनरी स्पियर ड्रॉ केला आहे. तर या स्पियरचे हा एक छोटासा भाग असणार आहे आणि हे डिस्टन्स म्हणजे त्याची रेडियस असणार आहे. मग आता एरिया ऑफ द डिस्क ऑफ द मून आपल्याला फाइंड आउट करायचा. हा मून ही एक डिस्क मानली तर या मूनचा डायमीटर घेऊन आहे आपल्याला 3474 किलोमीटर्स. मग या मूनची रेडियस त्याच्या हाफ असणार आहे विच इज इक्वल टू 1737 किलोमीटर्स. मग एखादं सर्कल किंवा एखादी डिस्क असेल तर त्याचा एरिया हा पाय आर स्क्वेअर असतो. इथं मूनचा सरफेस एरिया प्लेन मून आहे असं मानलं आपण, तर त्याचा एक सर्कल आहे आणि या सर्कलची रेडियस जे असेल त्याला त्याच्या स्क्वेअरला पायनं मल्टिप्लाय केलं की त्याचा एरिया मिळतो. एरिया ऑफ द डिस्क ऑफ द मून पाय आर स्क्वेअर. या ठिकाणी डायमीटर ऑफ द मून दिला आहे 3474 किलोमीटर्स, तर त्याची रेडियस भरेल 1737 किलोमीटर्स आणि हे किलोमीटरचं कन्वर्जन आपण मीटरमध्ये केलं तर तेच येते 1737 इंटू 10⁻³ मीटर्स येईल. मीटर्समध्ये हे कन्वर्जन येईल. सो फॉर्म्युला बिकम्स पाय इंटू 1737 इंटू 10⁻³ ब्रॅकेट स्क्वेअर डिवायडेड बाय मून अर्थ डिस्टन्स स्क्वेअर. हे मून आणि अर्थमधलं जे डिस्टन्स आहे दॅट इज इक्वल टू 3.84 इंटू 10⁸ मीटर्स आहे, तर त्याचा स्क्वेअर इथं भरायचा. 3.84 इंटू 10⁸ स्क्वेअर आणि हे सगळं सॉल्व केलं की ही व्हॅल्यू येते 6.4279 इंटू 10⁻⁵ स्टेरॅडियन. तर या ठिकाणी अर्थवरच्या एका पॉईंटपाशी मूननं सबस्टेन केलेला हा अँगल जो असतो तो 6.4279 इंटू 10⁻⁵ स्टेरॅडियनचा भरतो. या पद्धतीनं तुम्ही कुठल्याही शेपमुळं कुठल्याही पॉईंटपाशी तयार झालेला सॉलिड अँगल किती ते फाइंड आउट करू शकता इफ यू नो दी एरिया ऑफ दॅट शेप अँड द डिस्टन्स बिटवीन द पॉईंट अँड दॅट शेप. तर हा फॉर्म्युला यूज करून यू कॅन फाइंड आउट दी सॉलिड अँगल. तुमच्या टेक्स्टबुकमध्ये डू यू नो नावाचा एक सेक्शन असतो. या ठिकाणी तुम्हाला आपल्या रिलेटेड आर्टिकल्सशी संबंधित काही माहिती दिली जाते. तर आपल्या या पहिल्या डू यू नोमध्ये काय दिले पहा, द रिलेशन बिटवीन रेडियन अँड डिग्री. तुम्ही आत्तापर्यंत अँगल हा डिग्री म्हणजे अंशामध्ये मोजत आला असाल इथून मागच्या स्टँडर्ड्समध्ये, पण आता आपण इथून पुढं रॅडियन नावाच्या युनिटमध्ये हा अँगल मोजणार आहोत. मग आपल्याला या रॅडियन आणि डिग्रीमधलं कन्वर्जन किंवा त्यांच्यामधलं रिलेशन पाहायचं आहे. तर पाय रॅडियनचा अँगल हा 180 डिग्री एवढा असतो. पाय रॅडियन्स मीन्स 180 डिग्रीज. मग याच्यावरून आपण 1 रॅडियनची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो. इफ पाय रॅडियन्स इज इक्वल टू 180 डिग्रीज देन 1 रेडियन इज इक्वल टू, हा पाय इकडं 180ला डिवाइड घेतला, 1 रेडियन इज इक्वल टू 180 अपॉन पाय 180. आणि पायची व्हॅल्यू लक्षात ठेवा, आपल्याला ही पुढं बरेचदा यूज करायची. 3.1415 व्हॅल्यू ऑफ पाय. पाय हा कॉन्स्टंट जो असतो त्याची किंमत 3.1415 अशी घ्यायची. 180 डिवाइडेड बाय 3.1415 इज इक्वल टू 57.297 डिग्रीज.
That means 1 radian is equal to 57.297 degrees. That is the relation between radian and degree. एक रेडियनची किंमत ही एवढी डिग्री असते. सिमिलरली आपल्याला उलटं कन्वर्जन करता येईल. इफ पाय रेडियन इज इक्वल टू 1 डिग्री 180 डिग्रीज देन 1 डिग्री इज इक्वल टू हा 180 इकडं पायला डिवाइड करायचा. 1 डिग्री इज इक्वल टू पाय अपॉन 180. पायची व्हॅल्यू 3.1415 डिवायडेड बाय 180 and that is equal to 1.745 into 10 raised to minus 2 radian. So 1 degree is equal to 1.745 into 10 raised to minus 2 radian. आणि जर 1 रॅडियन हवा असेल तर ते 57.297 डिग्रीज एवढं असतं. ह्या डिग्री ज्या असतात त्याची स्मॉलर युनिट्स देखील आहेत. एका डिग्रीमध्ये त्याचे जर 60 भाग केले तर त्यातल्या एका भागाला 1 मिनिट असं म्हटलं जातं. 1 डिग्री इज इक्वल टू 60 मिनिट्स म्हणजे एका डिग्रीचा 60वा भाग त्याला 1 मिनिट असं म्हणतात. परत या मिनिटपेक्षाही छोटंसं युनिट आहे अँगल मोजायसाठी, त्याला सेकंद असं म्हटलं जातं. एका मिनिटाचा 60वा भाग त्याला 1 सेकंद असं म्हणतात. 1 मिनिट इज इक्वल टू 60 सेकंड्स. 1 डिग्री इज इक्वल टू 60 मिनिट्स आहेत. 1 मिनिट इज इक्वल टू 60 सेकंड्स आहेत. सो 1 डिग्री इज इक्वल टू 3600 सेकंड्स. तर हे अँगल मोजायची छोटी युनिट्स आहेत. या ठिकाणी या डायग्रॅममध्ये दाखवलेल्या या 2 लाईन्समध्ये हा एक प्लेन अँगल तयार झाला आहे. मग हा अँगल जर आपण 1 डिग्रीचा आहे असं मानलं, इफ दॅट अँगल इज इक्वल टू 1 डिग्री. जर आपण याचे 60 म्हणजे 60 समान भाग केले तर त्यातल्या एका भागाला म्हणायचं 1 मिनिट. म्हणजे एका डिग्रीचा 60वा भाग दॅट इज कॉल्ड ॲज दी 1 मिनिट. आता परत हीच डायग्रॅम याच्यामधला हा अँगल जर 1 मिनिटाचा आहे, 1 मिनिट हा अँगल आहे असं मानलं आणि त्याचे परत 60 इक्वल पार्ट्स केले तर त्यातल्या एका पार्टला 1 सेकंद म्हणायचं. म्हणजे एका मिनिटामध्ये 60 सेकंड्स आहेत. रिमेंबर इथं आपण डिग्री, मिनिट आणि सेकंद हे ॲज अ युनिट ऑफ प्लेन अँगल वापरतो. प्लेन अँगल मोजायसाठीचे ही युनिट्स आहेत डिग्री, मिनिट्स अँड सेकंद. टाईमसाठी देखील आपण हेच मिनिट आणि सेकंद नावाचे युनिट वापरतो, पण या ठिकाणी आपण इट इज द युनिट ऑफ प्लेन अँगल म्हणून यूज करतो आहे. 1 डिग्री इज इक्वल टू 60 मिनिट, 1 मिनिट इज इक्वल टू 60 सेकंड्स अँड 1 डिग्री इज इक्वल टू 3600 सेकंड्स. या ठिकाणी तुम्हाला एका मिनिटामध्ये एवढे रॅडियन 2.91 इंटू 10 रेज टू -4 रॅडियन्स मिळतात आणि एका सेकंदामध्ये 4.847 इंटू 10 रेज टू -6 रॅडियन्स मिळतात. इथं डिग्री, मिनिट आणि सेकंद रिप्रेझेंट करण्यासाठीचे सिम्बॉल्स दिले. डिग्रीसाठी आपण एक त्या अंकाच्या डोक्यावर गोल काढतो, डिग्रीचा सिम्बॉल आहे. मिनिटचा सिम्बॉल डिनोट करण्यासाठी या पद्धतीची एक छोटीशी डॅश वडली जाते त्या अँगलच्या डोक्यावर. आणि सेकंदासाठी हा डबल डॅश किंवा डबल कोटेशन मार्क म्हणून आपण याला. सिंगल कोटेशन मार्क रिप्रेझेंट दी मिनिट अँड डबल कोटेशन मार्क रिप्रेझेंट दी सेकंड्स. याच्या पुढच्या लेक्चरमध्ये आपण डिराइव्ड क्वांटिटी कशाला म्हणतात, डिराइव्ड युनिट्स कशाला म्हटलात आणि त्याच्याशी रिलेटेड काही थेरी आपण पाहणार आहोत. आजचं हे लेक्चर आपण इथंच थांबवत आहोत. थँक्स फॉर वॉचिंग. इफ यू लाईक दिस लेक्चर प्रेस लाईक बटन and do not forget to subscribe the channel. Thank you.